अजित पवार निधी देत नाहीत असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी नवा आदेश दिलाय। अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा, तो निधी कुठे वितरित होतोय याची माहिती घ्या, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवारी 24 जूनला कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली। त्यामध्ये निधी वाटपावरून शिंदेंच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती आहे। यासोबतच येणाऱ्या अधिवेशनात शिवसेनेचे मंत्री विरोधकांच्या कात्रीत सापडू नये यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत। महायुती सरकारच्या 3 घटक पक्षांमध्ये निधी वाटपासंबंधित सातत्यानं धुसफूस सुरू असल्याचं दिसतंय। त्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली। या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या खात्यांवर बारकाईने डोळ्या ठेवण्याचे आदेश दिलेत। अजित पवारांच्या खात्यात प्रत्येकी 1400 कोटींचे 2 निधी आहेत, त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे। ते निधी कुठं वितरित होत आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे। जे आपल्या हक्काचं आहे ते आपण घेतलंच पाहिजे, असे कडक आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिलेत। त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्यावर शिवसेनेचा वॉच असेल अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान या प्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना विचारलं असता दादा काय म्हणाले ते तुम्हीच पहा। एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये शिंदेच्या मंत्र्यांची बैठक झाली, पुन्हा एकदा तेच होताना पाहायला मिळतं। तुला ना काही माहित नसतं, तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो। प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो, हे आताच नाही। माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची, राष्ट्रवादी पण घ्यायची, आताही राष्ट्रवादी घेते, शिवसेना घेते। त्याच्यात बिघडलं काय? बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात, कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात, आम्ही पण चर्चा करतो, आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो, अशा पद्धतीने चालते। ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस। परंतु दादा या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात। तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ठेव। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत। त्यामुळे आता महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील संघर्ष उघडपणे समोर आलेला पाहायला मिळतोय। बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।